विचारतात, प्रश्न विचारतात, हे काय आणि काय त्यांना उत्तर द्यायचं? कारण गंभीर हे जागा झालेली असेल, त्यांनी असं दुकान टाकायला नाही पाहिजे, ही दारूबंदी बंद झाली पाहिजे, ही आमची विनंती आहे. याच्यासाठी आहे. ह्या ज्या महिला दिसत असतील, हे पुरुष दिसत असतील, लहान मुलं दिसत असतील, तर हे कशासाठी आलेले आहेत की रेसिडेन्शियल सिडको भागामध्ये जिथं की वस्ती आहे अशा दुकानामध्ये एक्साईज ऑफिस कडून परमिशन देण्याचं काम इथं चालू आहे आणि त्याचं पत्र सुद्धा आमच्याकडे काही लोकांना आलेलं आहे. तर आमची मागणी दुसरी काहीही नाहीये. आमची तिथं शाळा आहेत, आमची तिथं मुलं आहेत, आमची तिथं लोकवस्ती आहे. आम्ही खूप मेहनतीनं पैसे खर्च करून सिडकोचे प्लॉट घेतलेले आहेत. तर आमचं एकच मागणं आहे की जे काही हे गोष्टी घडतंय, कोण जे घडवतंय त्यांनी हे घडवलं नाही पाहिजे. आम्हाला मुकुंदवाडी पोलीस स्टेशन कडून त्यांनी नकार दिलेला आहे. आम्हाला खूप आनंद आहे. कमिशनर ऑफिस कडून आलेला आहे, आम्हाला त्यांचा खूप धन्यवाद आहे. एक्साईज ऑफिस जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये पुढाकार घेते. तर आम्हाला कलेक्टर साहेबाला आमची सगळ्या महिलांची सगळ्याची आमची एक विनंती आहे, हात जोडून नम्रपणे विनंती आहे की सर कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही हे देशी दारूचा परवाना सिडकोच्या जागेमध्ये देऊ नका, त्याला कुठेही प्रस्तावित करा. आमचं एकच मागणं आहे, जर तुमचं स्वतःचं घर तिथं असतं आणि त्याच्या शेजारी देशी दारूचं परमिशन तुमच्याकडे आलं असतं तर तुम्ही ते दिलं असतं का? जर तुम्हाला ते नको असेल, तसं आमचंही घर आहे, आम्ही गोरगरीब आहोत, तर आम्हाला तिथं परमिशन नकोय, एवढीच आमची मागणी. हे देशी दारूचं दुकान जालन्यावरून स्थलांतरित होत आहे. या दुकानाला विरोध करण्यासाठी आम्ही या अगोदर एवढ्याच मोठ्या संख्येने माननीय कमिशनर ऑफ पोलीस यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी आमच्या समोर याला नकार देणारा डीओवर सही करून तो आम्हाला दाखवला. पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलेले. एवढं असून सुद्धा आता पुन्हा एक्साईज कार्यालय पुन्हा या बाबतीत ऍक्टिव्ह झालेलं आहे. आम्ही तिथं दारू दुकान नसताना रेसिडेन्शियल प्लॉट घेतलेले आहेत. आमचे छोटे छोटे मुलं त्याच रस्त्यावरून दारूच्या दुकानासमोरून शाळेत जाणार आहेत. त्या दारूच्या दुकानाच्या बाजूला मंदिर आहे, दारूच्या दुकानाच्या परिसरात शाळा आहे आणि दारूच्या दुकानापासून फक्त 80 मीटर अंतरावर रेल्वे पटरी आहे. असं असताना सुद्धा जर हे कार्यालय त्याला देण्याचा घाट घालत असेल, आमच्या कॉलनीमध्ये दारूचं दुकान करत असेल, तर यानंतरचं आंदोलन यापेक्षा मोठं होईल आणि त्यानंतरची जबाबदारी आमची असणार नाही. कारण आम्हाला आमच्या लेकरबाळाचा प्रश्न आहे. आमच्या येणाऱ्या हजारो पिढ्या आम्हाला शिव्या देणार आहेत की जेव्हा दारूचं दुकान येत होतं तेव्हा तुम्ही झोपले होते का? आता या ताई आहेत, मग या मगर ताई, हे पहा, हा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे सामाजिक सहाय्य विभागाचा. हा पुरस्कार आहे व्यसनमुक्तीसाठी आणि यांच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला दुकान आहे. आणि जर हा पुरस्कार मान्य नसेल तर मी केंद्र शासनाला परत देते, राज्य शासनाला. जर हे दारूचं दुकान प्रस्तावित झालं, राज्य शासनाला सांगणार आहे की हा पुरस्कार तुम्ही परत आलेल्या मुलाबाळाला दारूच घेऊन द्या. पुरस्कार देऊ नका, दुकानच बंद होऊन जाईल. नाही, पुरस्कार बाकी घ्या, दुकानच कॅन्सल होऊन जाईल. कारण आमच्या भविष्याचा प्रश्न आहे, आमच्या लेकराबाळाचा प्रश्न आहे. रोज आम्ही शिकत आहोत. आमच्या भागामध्ये सध्या दारूचं दुकान नाही तरी सुद्धा इलिगली दारू विकल्या जाते पटरीच्या बाजूला. त्याचा त्रास आम्हाला आता दररोज आहे आणि हे जर दुकान झालं तर तिथं आम्हाला राहणं सुद्धा मुश्किल होईल. म्हणून आमचं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना नम्र निवेदन आहे की तात्काळ त्यांनी रद्द करावं आणि हे जर 8 दिवसामध्ये रद्द झालं नाही तर आम्ही 8 दिवसानंतर पुन्हा आंदोलन, आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू. जोपर्यंत हे रद्द होणार नाही आम्ही शांत बसणार नाही. कारण एवढ्या महिला ज्या आलेल्या आहेत त्यांना काळजी भविष्याची, त्यांना माहित आहे की आजची परिस्थिती आहे. आमच्या महिला जर पहिल्या मजल्यावर गॅलरीमध्ये उभारल्या तर हे जे इलिगल दारूच्या दुकानातून दारू पिऊन येणार आहेत ते कपडे बिना कपड्याचे फिरतात, ते शिव्या देतात. ही आजची परिस्थिती आहे. पण जर आमच्याच भागात दुकान झालं तर यापेक्षा भयानक परिस्थिती होणार आहे. जीना मुश्किल हो जाएगा, बस जीना मुश्किल हो जाएगा. आज ही लोग पी के वहाँ
हम लोग परेशान है, रोज बॉटल उठाना पड़ रहा है, दुकान पड़ने के बाद क्या करेंगे हैं? बिना दुकान के हम रोज 4 बॉटल उठा रहे हैं, रोज 4 गिलास उठा रहे हैं, वहाँ कांच की बोतलें गिलासे फोड़ के लोग चले जाते हैं। हम उससे बड़बड़ करते हैं, उसको झाड़ू मारते उठा के फेंकते हैं। और सामने में अगर दुकान है तो जीना मुश्किल होगा, हमारे बाल बच्चे पढ़ाई कार्य केलं माझ्या बालकांनी आणि एवढं कार्य केलं तर आम्ही पुढं उद्या काढायला लागू तर लागू केला दारूचं दुकान झालं तर मग आम्ही काय करावं करायला एवढं कार्य करून काय उपयोग आहे त्याचा म्हणून हे दारूचं दुकान झालंच पाहिजे नाही कारण आमच्या मुलाबाळांना नात्यांना तशीच सवय लागत त्याच्यामुळे हे दुकान ज्यांनी दारूबंदीसाठी काम केले त्यांचा नातू दारूच्या दुकानासमोर अशी अवस्था झाली नाही पाहिजे त्यासाठी हे तात्काळ रद्द झालंच पाहिजे समोर बोला आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही म्हणून आम्ही काय तोडफोड करत नाही आहोत पण आम्ही जर नाही ऐकलं नाही कलेक्टर साहेबांनी तर आम्ही तिथं सगळं नाट करून टाकू आम्ही घाबरणार नाहीत लेडीज खूप साऱ्या लेडीज आहेत आम्हाला खूप त्रास होते आमच्या आयुष्याची जमापुजी लावलेली आहे आम्ही आणि तिथं जर असं दारूचं दुकान होत असेल तर आम्ही काय करायचं कसं राहायचं तिथे आत्ताच जर आम्हाला खूप व्यसन करून मुलं राहत आहे तिकडे तर नंतर आम्ही कसं जगायचं तिथे पण त्या कायदा हातात घेणार आम्ही नंतर आतापर्यंत घेतला नाही आम्ही हा कायदा हातात पण आम्ही घेणार आहोत जर कलेक्टर साहेबांनी नाही ऐकलं चला येत आहे पुढे बोला 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 तुमच्या ज्या भावना आहेत त्या बोला आमची मुलं शिक्षण करून काहीतरी प्रगतीपथावर गेले पाहिजे आमची अशी इच्छा आहे आणि हे जर दारूच्या दुकानात दारूच्या बाटल्या जर आमच्या दारासमोर पडल्या तर आम्ही मुलांना कसे शिक्षण द्यायचे आताची मुलं बघितले तर आताच्या व्यवस्थातून आम्हाला कळतंय की मुलं पुढे चालून काय होणार आहे आणि काय करणार आहे म्हणून त्याच्याकरता आम्हाला हे दारूचे दुकान बंद करायचे आहे